महात्मा गांधीने करेंगे या मरेंगे ती खरी घोषणा इथून बेळगावातूनच झाली आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बेळगावचं नाव गेलं. एक अधिवेशन घ्यायचं त्यांचं ठरलं. हे अधिवेशन बेळगावलाच झालं पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जातो तेव्हा अनेक महत्त्वाच्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण त्याच इतिहासात एक अशी घटना आहे जी बेळगावच्या नावाला आज राष्ट्रीय पातळीवर अजरामर करून गेली. ती म्हणजे सन 1924 बेळगावात भरलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेले हे एकमेव काँग्रेसचे अधिवेशन होते. हीच बाब बेळगावच्या इतिहासाला एक वेगळे आणि अभिमानास्पद स्थान मिळवून देते. पाहूयात या संदर्भाचा हा सविस्तर इतिहास. नमस्कार, मी निलेश. तुम्ही पाहत आहे तरुण भारत न्यूज. सन 1924 देशभरात स्वातंत्र्य लढा वेग घेत होता. असहकार आंदोलनानंतर काँग्रेस संघटनेला नव्या दिशेची गरज होती. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन बेळगाव येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा बेळगाव हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या भागांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र होते. स्थानिक कार्यकर्त्यांचं संघटन, कौशल्य, जनसहभाग आणि राष्ट्रवादी वातावरण पाहता बेळगावची निवड करण्यात आली होती. 26 आणि 27 डिसेंबर 1924 येथे झालेल्या या अधिवेशनासाठी देशभरातील हजारो प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक बेळगावात दाखल झाले होते. अधिवेशनासाठी उभारण्यात आलेले भव्य मंडप आणि त्या काळातील नियोजन आणि जनसहभागाचे प्रतीक मानले जात होते. या अधिवेशनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधी यांचे अध्यक्षपद. महात्मा गांधी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात काँग्रेसच्या केवळ याच अधिवेशनाचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. त्यामुळे बेळगावचे हे अधिवेशन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात कायमचे नोंदवले गेले. या अधिवेशनात स्वदेशी, खादी आणि हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निर्मूलन, ग्रामविकास आणि स्वावलंबीकरण यासारख्या विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली. महात्मा गांधी यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक परिवर्तनाची गरज अधोरेखित केली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ आंदोलन नव्हे तर सामाजिक, नैतिक आणि सामाजिक उभारणीचीही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावते असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या ऐतिहासिक आणि अधिवेशनाच्या यशामध्ये बेळगावच्या नागरिकांचे योगदान तितकेच महत्त्वाचे होते. हजारो स्वयंसेवकांनी नियोजन, निवास, भोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे बेळगावने केवळ अधिवेशन नियोजन केले नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरणही देशासमोर ठेवले. आज अधिवेशनाचे हे ठिकाण काँग्रेस वीर आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाते. या उभारणीला गांधी स्मारक ऐतिहासिक घटनेचे आठवण जीवन ठेवते. मात्र दुर्दैव आजच्या पिढीतील अनेकांना या घटनेचे महत्त्व आणि बेळगावच्या ऐतिहासिक भूमिका फारशी माहीत नाही. बेळगावचा इतिहास हा केवळ सीमावाद, उद्योग आणि किल्ल्यापुरता मर्यादित नाही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा देणारे आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेले काँग्रेसचे एकमेव अधिवेशन या शहराला झाले. हा इतिहास महत्त्वाचा आहे. प्रत्येक बेळगावकरांसाठी हा अभिमानाचा विषय आहे. बेळगावकरांनी विसरलेला इतिहास या मालिकेचा उद्देशही हाच आहे, आपल्या शहराचा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. कारण इतिहास जपणारे समाजच आपली ओळख, आपली संस्कृती पुढील पिढ्यापर्यंत टिकून ठेवू शकतात. 1924 साली बेळगावला काँग्रेस पक्षाचं अधिवेशन भरलं. तत्कालीन काँग्रेस पक्ष हा त्यावेळेला एक चळवळीचा, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा, स्वातंत्र्यासाठी झगडणारा आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील माणूस, भारतीय हा जागृत झाला पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे अशा प्रकारची ती एक काँग्रेस पक्ष ही चळवळ होती. मुख्य गाभा त्यांचा चळवळीचा होता. आणि मग त्यातून त्या काळामध्ये बेळगावला क्रांतिशिव गंगाधरराव देशपांडे हे बेळगावचे, बळवंतराव दातार म्हणजे पुढारी होते, त्यांचा बेळगावशी निकटवर्ती संबंध. आणि ज्या वेळेला स्वातंत्र्याचा लढा म्हणून एक अधिवेशन घ्यायचं त्यांचं ठरलं त्यावेळेला गंगाधरराव देशपांडे, जीवनराव याळगी आणि बळवंतराव दातार यांचा प्रामुख्यानं पुढाकार होऊन हे अधिवेशन बेळगावलाच झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. डॉक्टर कोवाळकर आदी त्यावेळचे राष्ट्र सेवा दलातले कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी
एक राष्ट्रीय पातळीचं काम आपलं चाललेलं आहे राष्ट्र सेवा दलाचं, म्हणून सगळ्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याकाळच्या भाग घेतलेला होता. काय कारण होती त्यावेळेला या ठिकाणी अधिवेशन घेण्याचं? कुठं घ्यायचं ही ज्यावेळेला चर्चा मुंबईला झाली त्यावेळेला मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे गंगाधरराव देशपांडे, बळवंत दातार यांनी ते कर्नाटकवादी असल्यामुळं त्यांनी बेळगावात झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह त्यावेळेला केला आणि त्यातून मग हे अधिवेशन महात्मा गांधींनी मान्यता दिली आणि ह्या अधिवेशन त्यावेळेला बेळगावालाच भरलं. महात्मा गांधी ज्यावेळेला संपूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अध्यक्षस्थानी झाले ते बेळगावमध्ये अध्यक्षस्थानी घुसवलं. काय वाटतं? आणि हे महात्मा गांधींनी कधीही पुढारपणासाठी आपण चळवळ असं दृष्टी ठेवलीच नव्हती. ते प्रसंगी सामान्य सैनिकाप्रमाणे काम करत राहायचे. अस्पृश्यता निवारण, स्वच्छता, सगळ्या समाजाला सुधारण्यासाठी रात्रशाळा काढणं वगैरे हीच कामं ते करत होते. आणि त्यांनी मग 1924ला जो हट्ट धरला गेला येतं बेळगावला त्याला त्यांनी मान्यता दिली आणि बेळगावमधून महात्मा गांधीने सर्व देशाला आणि जगाला संदेश पाठवला की स्वातंत्र्य हे जनतेचा तो मूलभूत हक्क आहे. पारतंत्र्यात जनतेला ठेवणं हे महापाप आहे आणि याच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली. हा संदेश सगळीकडे दिला आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बेळगावचं नाव गेलं. या अधिवेशनाचा संदेश गेला. कोणकोणते महत्वाचे ठराव या अधिवेशनामध्ये मांडले गेले? संपूर्ण स्वातंत्र्य देशाला मिळालं पाहिजे. ब्रिटिशांनी आपण होऊन ते द्यावं अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण करण्याची जबाबदारी देशाच्या कानाकोपऱ्यातील समाजावर आहे. आणि ब्रिटिश सरकारला बजावून सांगितलं आणि करेंगे या मरेंगे ही जी घोषणा नंतर झाली ती खरी घोषणा इथून बेळगावातूनच झाली. महात्मा गांधीने करेंगे या मरेंगे आता ही शेवटची लढाई आहे अशा पद्धतीनं इथं जाहीर केलं. स्वदेशी आणि त्याचबरोबर खादी आणि ग्रामविकास आणि अस्पृश्यता या विषया संदर्भातलं बेळगावचं योगदान कसं होतं? त्यावेळेची परिस्थिती काय होती? महात्मा गांधींचं पहिल्यापासूनच धरण स्वदेशी बद्दल होतं आणि बेळगावला तर पहिल्यापासून चळवळीमध्ये त्यावेळेला सगळे पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचारले जरी असले तरी स्वदेशी माल वापरला पाहिजे, खादी वापरली पाहिजे, चरखा वापरला पाहिजे. ह्या भूमिकेतून त्यावेळेला हुजली म्हणून जे गाव आमचं बेळगाव जिल्ह्यातलं आहे ते हुजली एक केंद्र चळवळीचं होतं आणि ते खादी हुजलीपासून ते बेळगावपर्यंत सगळीकडे होळी व्हायची आणि शाळा कॉलेजमध्ये तरुण विद्यार्थी सुद्धा त्या होळीच्या कार्यक्रमामध्ये कपडे जाळण्याच्या कार्यक्रमामध्ये मुलं मुली कॉलेजची आपल्या अंगावरील जर परदेशी कपडे असतील स्वदेशी नसतील तर ते कपडे काढून स्वदेशी कपडे खादीचे कपडे घालून ते कपडे जाळत होते. चौकामध्ये सुद्धा विशेषतः टिळक चौकाचा जो आहे ते मध्यवर्ती केंद्र होतं आणि त्या ठिकाणी हे परदेशी माल जाळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये तिथं व्हायचं. जेव्हा अधिवेशन झालं त्यावेळेला देशभरातील अनेक नेते बेळगावमध्ये दाखल झाले होते याची माहिती आहे. कोणकोणते नेते यामध्ये सहभागी झाला होते? या चळवळीमध्ये देशामध्ये अगदी जे ज्यांना स्वातंत्र्य मिळावं असं वाटत होतं, वल्लभभाई पटेल असो, बाबू सुभाषचंद्र बोस सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बेळगावच्या स्थानिक नागरिकांनी किंवा स्वयंसेवकांनी अधिवेशनाची तयारी कशी केली होती? काय तयारी होती त्यावेळेची? पूर्ण तो व्हॅक्सिन डेपोकडचा भाग जो आहे सगळा तो त्यावेळा अरण्यासारखा होता आणि त्या ठिकाणी चांगलं सपाटीकरण करून स्वच्छता करून झाडं झुडपं सगळी तोडून अगदी चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी अधिवेशन घेण्याकरता तयार केलं होतं. मंडप सुसज्ज असा मंडप घातला होता आणि महात्मा गांधींना खास राहण्यासाठी देशामध्ये कधीही कुठेही तसा प्रयत्न झाला नव्हता किंवा ती भूमिका कोणी तयार केली नव्हती. परंतु इथं बेळगावला महात्मा गांधींच्यासाठी गवताची सुंदर झोपडी ती अशी बांधली होती. गोडसे नावचे एक त्यावरचे पुढारी बेळगावातले, त्या गोडसेनी स्वतः बरेच दिवस खटपट करून अशी सुंदर बांधली होती झोपडी, सगळी सुसज्ज तयारी केली होती. महात्मा गांधींनी म्हटलं होते की अशा प्रकारचं विश्रांती स्थान
मला निवासस्थान कुठेही मिळालं नव्हतं. अशा प्रकारचं सुंदर निवासस्थान बांधलं आणि ज्यांनी त्यांना बांधलं त्यांना बोलवून घेतले गोडसेंना. आणि अधिवेशनातच महात्मा गांधीने आपल्या हस्ते गोडसेंचा सत्कार करून त्यांचे आभार मानले होते. त्या काळातील वृत्तपत्राने या अधिवेशनाची दखल कशी घेतली होती? वृत्तपत्राची दखल होता देशभरच्या सगळ्या देशभरच्या सगळ्याच पत्रकारांनी या अधिवेशनाला साथ दिली होती. अधिवेशनाची माहिती संपूर्ण दिली होती. महात्मा गांधींचं स्वागत, महात्मा गांधीबरोबर येणाऱ्या पुढाऱ्यांचं स्वागत केलं होतं. आणि जनतेला सुद्धा जागृत करण्याकरता जे काही लिखाण करायचं ते संपूर्णतः सहकार्याने सहाय्य केलेलं होतं. आज जे काँग्रेस विहीर आहे ते काँग्रेस विहीर आणि महात्मा गांधी यांचं स्मारक हे ऐतिहासिक महत्व आहे. काय सांगाल त्या संदर्भात? कधी बनवलं होतं त्यावेळेला पाण्याची सोय करण्यासाठी म्हणून मुद्दा म्हणून ती विहीर, या विहीरला काँग्रेस विहीर म्हणत होते त्यावेळेला, हे अजूनही म्हणतात. ती काँग्रेस ही बांधली होती. आणि त्या ठिकाणला समोर जी टेकडी आहे त्या टेकडीवर सुद्धा तिरंगी निशाण फडकवलेलं होतं. आणि त्या भागामध्ये सगळं वातावरण स्वातंत्र्याच्या लढ्याला अनुकूल असं वातावरण तयार केलेलं होतं. आणि ती कायम स्वरूपाची आठवण राहावी, एक ऐतिहासिक आठवण राहावी बेळगावला. अशा प्रकारे काँग्रेसनी ती टेकडी वगैरे सगळं बांधकाम तो भाग सुसज्ज केलेला होता. इतका मोठा हा इतिहास, महात्मा गांधींच्या अध्यक्षस्थानी भूषवलेलं एकमेव हे अधिवेशन काँग्रेसचं, आणि एवढा मोठा इतिहास स्वातंत्र्य लढ्यामध्ये झाला. त्यानंतरचा हा इतिहास शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात किंवा अधिवेशनात अपेक्षित स्थान मिळाले आहे का? या संदर्भात ही फार मोठी खंत आहे. तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक आज हयात असलेले ती खंत वेळोवेळी व्यक्त करतात. वेळोवेळी सभा संमेलनामध्ये हा विषय येतोय. इतकं महत्वाचं कार्य ह्या बेळगावला झालेला असताना स्वातंत्र्याचा अगदी उग्र लढा जो आहे त्याचा आदेश हा बेळगावहून गेला. त्याचं निदान सरकारनं नोंद घेऊन, शिक्षण खात्यानं नोंद घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना, तरुण पिढी सगळी तयार व्हावी, देशभक्ती तयार व्हावी, तरुणातनं देशभर नागरिकातनं तयारी व्हावी. या बेळगावचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तो देशामध्ये कायम स्वरूपाची माहिती सगळ्यांना मिळावी अशा प्रकारे पुस्तकातनं, टेक्स्ट पुस्तकामध्ये, परीक्षेच्या पुस्तकामध्ये हा विषय ठेवायला पाहिजे होता. पण फार मोठं दुर्दैव आहे. आम्ही ज्या पद्धतीने एक लहानशी चळवळ उभा करावी लागते ती उभा करण्याची आवश्यकता वाटते. आणि मला तर स्पष्ट म्हणायचं आहे की सरकारसमोर विधानसभा चालू असताना निदान काही कार्यकर्त्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसकट सगळ्या मंत्र्यांना आणि विशेषतः शिक्षण मंत्र्यांना हे स्पष्ट त्याच्यावरून सांगितलं पाहिजे की या परत पुस्तकं याच्यावर झाली पाहिजेत आणि टेक्स्ट पुस्तकातनं ही सगळी माहिती आली पाहिजे आणि ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर आम्ही तुमचा निषेध करावा लागेल अशा पद्धतीनं कडक इशारा हा देणं जरुरीचं आहे. जर महात्मा गांधी आज जिवंत असले असते आणि 1924 या बेळगाव अधिवेशनाच्या स्थळाला भेट दिली असती तर काय वाटलं असतं? तुमचे काय भावना? अगदी कल्पना करूया की महात्मा गांधी आहेतच आता, अशी कल्पना करूया, दुसरा मार्ग नाही. पण महात्मा गांधी आज जर राहिले असते तर आजच्या राजकारणी पुढाऱ्यांचं वागणं, वर्तन, सत्ता मिळवण्यासाठी करावी लागणारी त्यांची प्रयत्न हे जे बघितलं असतं त्यांनी तर नथुराम गोडसेची जरुरीच लागली नसती. महात्मा गांधीने आपणहून आत्महत्या केली असती किंवा प्राण दिला असता, यांच्या विरोधात चळवळ उभा केली असती.